नमस्कार। शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या सर्वच जवळपास 2,11,000 उमेदवारांना आस लागलेली आहे। ती म्हणजे टेट 2025 जी IBPS पॅटर्नने घेतलेली आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेंनी घेतलेली आहे आणि अर्थातच त्यानंतर शालेय शिक्षण विभाग ही राज्यामध्ये भरती करणार आहे। ती परीक्षाचा निकाल कधी लागणार? जवळपास मित्रांनो जी डेडलाईन होती निकालाची ती सुद्धा संपून गेलेली आहे। पाठीमागच्या परीक्षा झाल्या आहेत त्याच्यानुसार आणि बाकीच्या ज्या काही IBPS परीक्षा घेतल्या त्याचा सुद्धा निकाल 21 दिवसामध्ये लावला जातो। परंतु सध्या शिक्षक भरतीसाठी जी परीक्षा घेतलेली आहे त्याचा निकाल लावायला IBPS ला का उशीर होतोय आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला जेव्हा विचारणा केलेली आहे की निकाल कधी, त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे। आणि सध्या आपण पाहतोय की MSCच्या वेबसाईटवरती बरेच टॅब आहेत, म्हणजे वेगवेगळी प्रसिद्ध पत्रक इथं प्रसिद्धी निवेदन झालेली आहेत, अपलोड झालेली आहेत आणि त्याच्यामुळे उशीर लागतोय की काय, किंवा नुकतंच उमेदवारांनी व्हिजिट केलेली आहे। मी सुद्धा कॉलवरती बोललेली आहे। नक्की एक्झॅक्टली परीक्षा परिषदेला काय म्हणायचंय, त्याचबरोबर जे शिक्षण आयुक्त आहेत, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंघजी, त्यांना काय म्हणायचंय याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात। अर्थातच प्रत्येकाचा एकच क्वेश्चन असतो की निकाल कधी लागेल, आणि अर्थात बरोबर आहे, जवळपास एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्यामुळे त्यांची एक आतुरता साहजिक आहे। सो मित्रांनो, चला आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील आणि डू सबस्क्राईब, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्ही व्हिडिओ जरी पाहिला नाही तरी तुम्ही कोणतेही अपडेट्स मिस करणार नाही। सर्वप्रथम जर तुम्ही आज व्हॉट्सअपवरती मी काही व्हॉट्सअप ग्रुप आहे शिक्षक मित्र म्हणून, त्याच्यावरती मी काही पोस्ट केलेल्या आहेत न्यूजपेपरवरल्या, पर्पजली केलेल्या आहेत। त्याचं कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी म्हणजे विद्यार्थी संख्या नसल्यामुळे पटसंख्या घटलेली आहे, जवळपास 15,000च्या घरामध्ये। त्याची वेगवेगळी कारणं आहेत किंवा ही पटसंख्याच घटावी त्यासाठी बऱ्याच ठिकाणी सध्या मुंबई BMC मध्ये तुम्ही चॅनलवरती अपडेट पाहिलं असेल, सध्या आम्ही सुद्धा काम करतोय। त्याच्यामध्ये असं आहे की मुद्दाम ह्या शाळा बंद पाडण्याचं काम केलं जाते। त्याचबरोबर ज्या आतापर्यंत आपल्याला माहित होतं की फक्त मेन सिटीजमध्ये मुंबई, पुणे, नाशिक या मेन सिटीमध्ये ऑनलाईन ऍडमिशन्स होते 11वी साठी, परंतु आता मात्र पूर्ण सर्व महाराष्ट्रभर सध्या 11वी 12वीच्या ऍडमिशनसाठी ज्युनियर कॉलेजसाठी आपण पाहूया, उच्च माध्यमिकसाठी सध्या ऑनलाईन प्रोसेस सुरू केलेली आहे। तिथं सुद्धा खूप मोठे लूप होल्स आपल्याला पाहायला भेटतात आहे। म्हणजे जर कॅपॅसिटी, जर माझी स्वतःची शाळा आहे, एडेड आहे आणि अनुदानित असताना सुद्धा जर 500ची कॅपॅसिटी आहे तर पहिली लिस्ट लागली, दुसरी लिस्ट सुद्धा नुकतीच लागलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पाहतोय की त्याच्यामध्ये खूप कमी रिकमेंडेशन भेटलेलं आहे कम्पेअर टू अनएडेड कॉलेजेस। म्हणजे थोडक्यात ही पार्श्वभूमी तुम्हाला का सांगते, त्याचं कारण असं आहे की बघा, एडेड असताना सुद्धा विद्यार्थी संख्या न देणं म्हणजे अर्थातच तिथे नंतर शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, कारण थोडक्यात हा जो गोंधळ चालू आहे, शैक्षणिक वातावरण गढूळ करण्याचं काम जे चालू आहे ते सध्याच्या सरकारचं ते असं आहे की त्यांना कोणतीही भरतीच करायची नाहीये, परंतु खूप आश्वासनं देऊन ठेवलेली आहेत। आणि काही ठिकाणी शिक्षकांची खरंच गरज सुद्धा आहे, काही ठिकाणी अतिरिक्त होत असली तरी 15 मार्च 2024चा जी अजून टांगती तलवार आहे त्याच्यावरती लवकरच हायकोर्टमध्ये सुनावणी होणारच आहे। नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई खंडपीठाच्या केसेस एकत्र केलेल्या आहेत, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला अपडेट चॅनलवरती मिळेलच। त्याचबरोबर असं आहे की मग आता हे सगळं असं असताना सध्या शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेतली, ऑल ऑफ सडन जवळपास 3 लाख प्लस उमेदवारांनी TET दिली राज्यामध्ये। त्या TETचं अजून मुलांना अजून प्रमाणपत्र त्यांच्या हाती हार्ड कॉपीज अजून मिळालेल्या नाही, सॉफ्ट कॉपीज फक्त, म्हणजे त्यांना समजलंय की युअर दॅट मच पर्सेंटेज किंवा तुम्ही पास आहात, फेल आहात, या गोष्टी त्यांना तेच आहेत। तेच प्रमाणपत्र सुद्धा मिळण्याचं बाकी आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण या संदर्भात परीक्षा परिषदेची कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की सध्या जे अपियर मुलं आहेत शिक्षणशास्त्र ह्याच्यामध्ये DED त्याच्यामध्ये सुद्धा बघा किती गोंधळ आहे की अक्षरशः पहिल्या दिवशी जे अपियरना जी लिंक देण्यात आली त्याच्यामध्ये
10 डिजिट होतं, 9 डिजिट घेत नव्हतं. मग त्याच्यासाठी आपण संपर्क साधला ना. आता सध्या 10 डिजिट ते मुलं फॉर्म भरू शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक सर्वात महत्त्वाचा झोल असा आहे की अपियर ना आत्ता ती संधी देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये एक टॅगलाईन दिलेली आहे बघा, प्रसिद्धी निवेदन तुम्ही 2 मेचं पहा किंवा तुम्ही 3 मेचं पहा. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं एका महिन्यात निकाल लागल्यानंतर एका महिन्यात तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. परंतु काही उमेदवारांचे निकाल तर अगदी एप्रिलमध्ये लागणार आहे. त्या संदर्भात परीक्षा परिषदेला जेव्हा विचारलं की ही मुलं मग तुम्ही बाद करणार का, तर ते सांगतात की हो आम्ही करणारच आहे, कारण रिझल्ट निकाल लागल्यावरती एका महिन्यामध्ये त्यांनी अपलोड करायला हवं होतं. मित्रांनो, प्रथमतः लक्षात घ्या, त्यासाठी सुद्धा आपण त्यांना सांगितलं की तुम्ही लिंकच आत्ता दिली तर ते कुठं अपलोड करणार होते. त्या संदर्भात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की आपण फॉलोअप घेतच होतो. मग आता त्यांनी त्याच्यावरती उत्तरच देणं बंद केलेलं आहे. सो त्याच्याबद्दल मी तुम्हाला कमिटमेंट देऊ शकत नाही की तुमचा निकाल जरी महिला लागून उलटला असेल तर आता मात्र काय करता येईल, परंतु त्याच्या संदर्भात आपण लढूया याच आश्वासनासह. मित्रांनो, रिझल्टबद्दल आता रिझल्टबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा तर तिथले अधिकारी काय सांगतात की आम्ही विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना संघटनांना कोणती गोष्ट सांगणार नाहीये. आमचा रिझल्ट हा आम्ही शालेय शिक्षण विभाग आयुक्त कार्यालयाकडे सपूर्द करणार आहोत आणि तिथूनच तुम्हाला कळेल की निकाल कधी लागेल. याच्या संदर्भात की म्हणजे आम्हाला नाही, IBPS वाल्यांचं असं म्हणणं आहे, MSc वाल्यांचं असं म्हणणं आहे, परीक्षा परिषदेचे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लावू. सर्वप्रथम हे सगळं आता किती डेटा येतोय आणि सध्या त्यांचा असा विचार आहे की दोन्ही निकाल आहेत, इन्क्लुडिंग अपियर आणि जो पहिले रेग्युलर आहेत त्यांचा सर्वांचा निकाल एकत्र लावायचा आहे. आणि आता नुकतंच त्यांच्यासाठी टॅब उपलब्ध झालेला आहे 4-5 दिवसापूर्वी, किंवा ती लिंक उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे सध्या उमेदवार अपलोड करत आहेत. सो त्यांना सुद्धा वेळ दिला जात आहे. थोडक्यात काय, आपण जेव्हा ह्याच्यावरती सुद्धा पाहतोय, वेबसाईटवरती सुद्धा जे काही नंबर्स आहेत त्याच्यावरती काही उमेदवार स्वतः फोन करतात आहे. तेवढं करून सुद्धा एमेड अपियरला म्हणजे संधी मात्र दिली, परंतु त्यांचा तो निकाल अपलोड त्यांना त्या लिंकमध्ये त्यांना तो ऑप्शनच येत नाहीये. हे सगळं असं चालू असताना नक्की कळत नाही की नक्की गोंधळ कुठे आहे आणि म्हणजे काय चालू आहे खरंच. म्हणजे हे नक्की कोणासाठी चालू आहे किंवा याच्यातून खरंच काही चांगलं आपल्याला बघायला भेटणार आहे का, किंवा जी मुलं एवढ्या उमेदवारांनी ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांची जी आतुरता आहे त्याचं काही शालेय शिक्षण विभागाला पडलं आहे का, आणि खरंच निकाल कधी लागेल या संदर्भात त्यांनी पूर्णतः आपल्याला सांगायलाच नकार दिलेला आहे. त्याचबरोबर आता तर कालपासून तर फोनच उचलायला नकार दिलेला आहे. शालेय शिक्षण आयुक्त यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मित्रांनो, लवकर म्हणजे कधी हे पवित्र पोर्टलवरती कधीही न मिळालेला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा असंच असतं. टोलवाटोलीची उत्तर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु याचबरोबर सध्या जरी यांची परीक्षाचा निकाल लावला तरी मग नंतर लगेच पोर्टलवरती रजिस्ट्रेशनची मागणी सुरू होणार आहे. कारण प्रोसेस अशी आहे की तुमचा आता निकाल लागतो हे सर्व तुम्हाला जी आता तुम्ही इथं माहिती अपलोड केलेली आहे ती ॲज इट इज माहिती तुम्हाला पोर्टलवरती सुद्धा तुम्हाला माहिती पूर्णतः भरून तुम्हाला फॉर्म सेल्फ सर्टिफाय करावं लागतं. त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचा रोल नंबर आणि तुमचं जे काही रिझर्व कॅटेगरी, समांतर आरक्षण कॅटेगरी आणि तुमच्या मार्क्स ॲज इट इज येतात. बाकीच्या माहिती तुम्ही चेंजेस करू शकता, तुमच्याकडे डॉक्युमेंट असतात त्याच्या पद्धतीने, त्यानुसार तुम्हाला तिथं करायचं आहे. मग त्याची सुद्धा मागणी होणार आहे. आणि एवढं जरी केलं, सेल्फ सर्टिफाय उमेदवारांनी फॉर्म जरी केला तर भरती कुठं करणार आहे, कारण भरती करण्यासाठी सध्या तरी यांच्याकडे जागा नाही आहेत. सध्या पोर्टल बंद करा अशी संस्थांकडून मागणी होते आणि या सर्व पार्श्वभूमीवरती सध्या अधिवेशनामध्ये सर्व बिझी असल्यामुळे सध्या तर याच्यावर कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये. सो मित्रांनो, पाहूयात अधिवेशन संपतंय त्याच्यानंतर. हो, आणि कुणाला माहित असेल कधी अधिवेशन संपतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, कळू द्यात आपल्याला की नक्की चाललंय काय. त्याच्यानंतरच आता या गोष्टी क्लिअर होणार आहेत. तोपर्यंत कोणीही उत्तर द्यायला तयार नाहीये. माझा अनुभव स्वतःचा मंत्रालयातला सांगते की सध्या इथं गेल्यावरती खरंच कोण भेटत नाही, कारण सध्या विधान भवनमध्ये सर्व असतात आणि त्याच्यामुळे यांच्याकडून काहीच अपडेट येत नाहीये. बरं, एवढं सगळं असताना सुद्धा मुलाखत राऊंडमध्ये सुद्धा खूप घोळ चालू आहेत. महिला आरक्षणची जागा असते तिथं पुरुष उमेदवार इंटरव्ह्यूसाठी येतात. बऱ्याच गोष्टी आहेत सध्या, सिक्रेट, ओपन सिक्रेट इंटरव्ह्यू राऊंडबद्दल, मनी मेकिंग बिझनेस, तेही तुम्हाला माहीत आहे. याच्या संदर्भात कुठेही कंप्लेंट घ्यायला तयार नाही आहेत मित्रांनो. एक असंच आहे की सध्या फक्त टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात. निवेदन सुद्धा कालच दिलेलं आहे परीक्षा परिषदेला निकालासंदर्भात, तरी सुद्धा त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाहीये. ज्या आपल्या मॅडम आहेत, ओक मॅडम,
त्या सुद्धा भेटतो म्हणतात. उमेदवार जवळपास दुपारपर्यंत नंतर जरी थांबले तरी सुद्धा त्या भेटत नाहीयेत आणि त्यांना भेटून सुद्धा दिलं जात नाहीये. समजू शकतो ते आयुक्त मॅडम आहेत, त्यांच्यापर्यंत कॉमन लोकांना पोचणं हे पॉसिबल नसतं नेहमी, परंतु तरी सुद्धा भेटूनच दिलं जात नाही, कारण त्यांना माहीत आहे की जे प्रश्न आहे ते पोर्टल उमेदवारांचे असणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कोणतंही हे नाहीये. त्यांना जेव्हा या संदर्भात जेव्हा अजूनही आपण सांगतोय ना, तेव्हा मात्र त्यांनी असं सांगितलेलं आहे की म्हणजे हे सगळं जे काही तुम्ही करत आहात किंवा जे सगळं काही तुमचं चालू आहे त्याच्यामध्ये सध्या आम्ही कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही, कारण आम्ही त्याच्यावरती काम करतोय. मित्रांनो, असं काही काम असणार आहे. ऑनलाईन परीक्षा झाली, ऑनलाईन तेव्हाच मार्क्स कन्फर्म झालेले आहेत, मग कुठेतरी एखादा सूर निघतो की याच्यामध्ये काही मल प्रॅक्टिसेस होतात का, किंवा याच्यामधून काही म्हणजे असं बघा, आता तुमच्या लक्षात येतच असेल मला काय म्हणायचं, असा प्रश्न उमेदवारांच्या मनामध्ये येतो, कारण जवळपास 2,11,000 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. नितांत गरज आहे हा रिझल्ट लावण्याची, तरीसुद्धा रिझल्ट लावला जात नाही आहे. आणि सध्या अशीच कंडिशन आहे. जरी तुम्ही थंबनेल पाहून जरी हा व्हिडिओ पाहायला आलेला असाल तरीसुद्धा तुम्हाला ही वास्तविक स्थिती पाहणं गरजेचं आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणतंही उत्तर दिलं जात नाही आहे, परंतु आयुक्त कार्यालयातून सांगितलेलं आहे की थोडंसं अधिवेशन संपल्यावरती आम्ही याच्यावरती तुम्हाला ऑथेंटिक उत्तर देऊ. पाहूयात. निकाल तर लागायलाच हवा आणि लवकरात लवकर लागायला हवा, परंतु कधी याचं उत्तर मात्र आजही मिळत नाहीये. हे सांगायचंय का, कारण परीक्षा पोर्टलद्वारे ही जी परीक्षा घेतली जाते तिथं म्हणजे वेटिंग पिरियड फार असतो आणि किती दिवस वाट लागते वाट पाहणाऱ्याची ते म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे किंवा सांगताच येत नाही. जवळपास एका भरतीला जेव्हा 8 वर्ष झालेली असतात आणि दुसरी भरती 3 वर्ष झाली तरी पूर्ण होत नाही आणि तिसऱ्या भरतीचा खांड घातलाय, जागा अजिबात सुद्धा नाही आहेत. बरं, पोर्टलला जेव्हा रजिस्ट्रेशन होणार आहे तेव्हा संस्थांना त्यांची संच मान्यता कंप्लीट करावी लागणार आहे. आणि तुमच्या सर्वांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी संच मान्यता आहे ती म्हणजे जुलै एंडिंगपर्यंतच पकडली जाणार आहे. त्यामुळे तो एक चांगला आहे. किती विद्यार्थी आहेत पटसंख्येवरती, तो एक चांगला जरी निर्णय असला तरी सुद्धा ते व्हेरीफाय होईल. सर्व संच मान्यता सध्या रेक्टिफिकेशनचं काम चालू आहे, कारण चुकीच्या पद्धतीने जी नियुक्ती आहे ती दिलेली आहे. मग एकदा नियुक्ती झाल्यावरती त्या उमेदवाराला बाद तर करता येत नाही, मग त्याला कुठे तर दुसरे टाका. अशा बऱ्याच गोष्टींचं सध्या समायोजन आणि ह्या सर्व गोष्टी चालू असल्यामुळे बाकीचं नवीन जागा किती होतील याच्यावरती प्रश्न आहे. वास्तविक पाहता तिसऱ्या टेटमध्ये टेट 2025 मध्ये जवळपास 20 ते 25,000 जागा आरामात भरल्या जाऊ शकतात जर संच मान्यतेचा GR रद्द झाला. एव्हरीथिंग हॅपन फॉल्स इन इट्स प्लेस. इट मे टेक 1 year मोर बट येस, निकाल म्हणजे भरती होईल. त्याचबरोबर निकालासाठी मित्रांनो याच्या संदर्भात इव्हन आत्ता जस्ट एक 10 मिनिटापूर्वी सुद्धा मी ओक मॅडमला कॉल केला, तर त्यांनी सांगितलं की जस्ट आय विल टॉक यू लेटर बिकॉज सी दे डोंट हॅव आन्सर टू टेल अस. सो फायनली आय डोंट अंडरस्टँड की म्हणजे हे अगदी बीएड एवढं जे उमेदवार शिकतात त्यांच्याच बाबतीमध्ये असं का होतंय किंवा त्यांनाच हे का फेस करावं लागतं. लिटरली एव्हरीवन इज हेल्पलेस अँड एव्हरीवन इज काइंड ऑफ होपलेस, बिकमिंग होपलेस नाउडे. पाहूयात मित्रांनो याच्यावरती काय अपडेट येते ते तुम्हाला कळेलच, परंतु जो एक बेसिक प्रश्न आपल्याला जो फेस करावा लागतोय त्याच्यामध्ये बघा, आता इथे सध्या शिक्षणशास्त्रामध्ये अर्थातच BEd पण येतं, MAd पण येतं, DEd पण येतं आणि MPEd पण येतं, परंतु इथं ना ते त्यांना असं म्हणजे हे नाही दिलेलं, तो ऑप्शन नाही दिलेला. मग त्यांनी काय करावं त्याच्या संदर्भात सुद्धा परीक्षा परिषदेशी संपर्क साधला. ते म्हणे की आम्हाला त्याच्याबद्दल काय आयडिया नाही आहे, आम्ही पाहतो आणि करतो. मित्रांनो, आपण फॉलोअप घेतोय, परंतु त्याला सुद्धा लिमिटेशन असतात. म्हणजे सगळं काम सोडून सगळं करून जेव्हा ह्या गोष्टी आपण करतोय आणि तुमच्यांची अपेक्षा नक्कीच असते. कोणीतरी कमेंट सेक्शनमध्ये येऊन बोलतंच की नुसतेच सांगतात की निकाल या दिवशी लागेल. पहिल्या तुमच्या माहितीसाठी सांगते की सध्या तर निकाल कधी लागेल याच्यावरती चॅनलवरती म्हणजे आपल्या टीमच्या शिवरुटी परिवाराच्या माध्यमातून तर कोणीच सांगितलेलं नाही आहे. पहिली गोष्ट, कारण ते सतत या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि ती रियालिटी माहिती आहे की निकाल का लावला जात नाहीये आणि काय याला पर्पजली डिले केलं जात आहे. ती गोष्ट माहिती असताना अजून काय अपेक्षा असणार आहे. तरी सुद्धा मित्रांनो हा निकाल एक विधानसभा अधिवेशनाच्या अगोदर सुद्धा लावू शकतो किंवा त्याच्यानंतर सुद्धा एक या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता, तो तुम्ही पाहिला असेल की लास्ट वीकपर्यंत आपण वाट पाहणार होतो. म्हणूनच या संदर्भात आज ओक मॅडमशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही. होईलच संध्याकाळपर्यंत आणि किंवा जसा होईल तसा आपण तुम्हाला अपडेट देतच राहू. सर्वात महत्त्वाचं थोडा वेळ लागतोय. हे अपीयरनं सगळं अपलोड करायला दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे एवढे
एवढे मेल आलेत की त्यांना आता कळत नाही की कुठले मेल वाचायचे, त्याच्यामध्ये पात्र कोणाला करायचं, अपात्र कोणाला करायचं, या सगळ्या गोंधळामध्ये आता त्यांची दमछाक झालेली आहे. आणि जो आपण वाट पाहतोय, सगळीकडे पाहतोय, किंवा या चॅनलवरती मी एक शॉर्ट सुद्धा टाकला होता की एआयने सांगितलं होतं निकाल कधी, तर जुलै एंडिंगपर्यंत निकाल लागेल. एवढंच मी तुम्हाला सांगते. आता एआयला सांगावं लागतं निकाल कधी, तरी सुद्धा जी हाडामासाची माणसं आहेत ते आपल्याला सांगू शकत नाहीत. याच्यापेक्षा पुढचं दुर्दैव काय. आणि म्हणूनच मित्रांनो खूप निराशा होते जनरली शिक्षक भरतीसाठी काम करत असताना, की म्हणजे एक असं उत्तर व्यवस्थित मिळत नाही, डेडलाईन नाही आहे. जगातली अशी शिक्षक भरती आहे आणि ते चालू असताना हाती काय लागणार आहे बरं. मेरिट तर इतकं हाय जातं, त्याच्यामध्ये खरंच कितींना जस्टिस मिळतो. बाकीचे तर विथ इंटरव्ह्यूमध्ये तर पोर्टलचं सगळं अपवित्र झालेलंच आहे. मग अशा गोष्टी तर मित्रांनो आपल्याला गरज आहे ती लढण्याची, एकत्र येण्याची. आणि अर्थातच मलाही वाटतं तुम्ही सुद्धा MSCला आता मेल करायला सुरुवात करा की निकाल कधी लागेल, ट्विटर म्हणून राबवा. घरी असून आपण तेवढं तरी करू शकतो, कारण निकाल लवकर जर लागला आणि लवकरात लवकर जर हे होत गेलं तर पुढच्या प्रोसेससुद्धा क्लिअर होणार आहेत. आणि संच मंडळीबद्दलचं अपडेटसुद्धा आपल्याला या चॅनलवरती नक्कीच मिळेल मित्रांनो. स्टे कनेक्टेड. शेवटी तुमच्यासारखेच आम्ही सुद्धा हातबल आहोत आणि आपल्यामध्ये काही फरक नाही आहे. एव्हरीवन इज अ कॉमन मॅन. परंतु कॉमन मॅन हा इतिहास घडू शकतो हे विसरायचं नाही आहे. आणि जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडूच शकत नाहीत. हा एक इतिहास आहे आणि आपल्याला इतिहास घडवायचा असं मी म्हणणार नाही आहे, परंतु आपल्याला एक हक्काची नोकरी झेडपीमध्ये असेल, उच्च माध्यमिक प्राथमिक कुठेही असेल, ती आपल्याला हवी आहे. आणि त्याच्यासाठी चाललेला हा संघर्ष आहे आणि तो आपण लढणार आहोत आणि जिंकणारही आहोत, याच अपेक्षेसह स्टे